एका अनैतिक संबंध ठेवल्यामुळे एका निर्दोष बाईची हत्या झाली। आता कशी झाली, काय झाली, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सगळी माहिती याच्यावर मी देते। नमस्कार मित्रांनो, ही घटना आहे महाराष्ट्रातील संभाजीनगरमधली ही घटना आहे आणि खूप दुःखद घटना आहे। खूप म्हणजे एका पुरुषामुळे, एका नवऱ्यामुळे एका निर्दोष बाईची हत्या झाली। तिचा यामध्ये काही दोष नसताना पण ते आज या सगळ्यांचं जे सोशल मीडियावर चालू आहे हत्या, जे संभाजीनगरमधली न्यूज आहे, सगळ्यांनी ऐकलीच असेल, बघितलीच असेल। तर त्याच्यावर मी थोडंफार बोलत आहे, जास्त तर मी बोलणार नाही, पण थोडंफार बोलत आहे की त्या माणसाचा 2009 पासून एका बाईशी अनैतिक संबंध होता, प्रेम प्रकरण होतं 2009 पासून आता 2026 पर्यंत। तर मग त्या माणसाला कुठेतरी जाणीव झाली असेल त्याच्या चुकीची, तर त्याने तिथून निघायचा प्रयत्न केला, तिच्यामधून, त्या बाईमधून निघायचा प्रयत्न केला आणि तो कुठेतरी स्टॉप झाला की त्याला कळलं आपले लेकरं, आपला संसार आहे, आपण सांभाळायला पाहिजे। त्याच्या बायकोला पण कुठेतरी माहिती झालं होतं हे सगळं प्रकरण। तर मग त्याने निघायचा प्रयत्न केला, पण ह्या बाईला, हे जे येल्लो कलरची ड्रेस घातली, ह्या बाईला ते कबूल नव्हतं, मंजूर नव्हतं त्याला सोडून। त्या बाईने 2009 पासून तर आतापर्यंत 36 लाख रुपये खाल्ले त्या माणसाचे, 36 लाख रुपये। तर मग तो निघायचा प्रयत्न करत होता, मग तो येत नव्हता, संबंध तिथे थोडा कमी झाला, तिथे येणं त्याचं कमी झालं तिच्याजवळ। तर मग हिने काय केलं, या बाईने, येल्लो कलरच्या बाईने, ती त्याच्या घरी गेली, त्याच्या घरी जाऊन राहायला लागली, सामान गिमान घेऊन त्याच्या घरी गेली। तर मग पोलीस कंप्लेंट झाली, पोलिसांनी तिला बाहेर काढलं, त्यांच्या बाहेर काढलं, घराच्या त्या माणसाच्या घराच्या बाहेर काढलं। तर मग ती तिथेच थांबली नाही, तिच्या डोक्यात ती दुश्मनी होती की आपल्याला पोलीस कंप्लेंट केली, याने आपल्यासोबत एवढ्या वर्ष संबंध ठेवला आणि लगेच हा बदलला आणि मला हिचा तो पोचणारा होता ना, तिला पैसा भेटत होता तिच्याकडून, तिचं घर चालवत होता, मग तिला सोडायचं नव्हतं ना त्याला एवढ्या वर्षापासूनच। तर मग तिने डोक्यात ठेवली होती ती दुश्मनी, तिने बदला घ्यायचं आधीच फिक्स केलं होतं, प्लॅनिंग केलं होतं। पिस्तूल, स्प्रे, चाकू हे सोबत घेऊन गेली। ते मग त्या माणसाच्या घरी गेलेली, त्याची बायको होती तिथून, बायको नव्हती, त्याची आई होती त्या माणसाची, जो माणूस आहे ज्याच्यामुळे हे सगळं प्रकरण घडलं, त्या माणसाची आई होती, बायको नव्हती। बायको हे मंदिरात गेली, तिने विचारलं कुठे गेली म्हणून, त्या जे हत्या करणारी बाई होती तिने विचारलं कुठे गेली म्हणून। तर सासूने सांगितलं, त्याच्या आईने सांगितलं की मंदिरात गेली। ती मंदिरातून आली, या दोघींमध्ये हातापायी झाल्यानंतर ह्या बाईने तर पहिलेच तिच्यासोबत हत्यार वगैरे नेलं होते, तिने चाकू काढला आणि तिथं असा गळा कापला। ते जे बाई होती, निर्दोष बाई होती, तिचा यामध्ये काही संबंध नव्हता, नवऱ्याच्या चुकीमुळे तिचा जीव गेला, तिच्या लेकरांचं, तिचा संसार तुटला, तिचा लेकरांचं जीवन कसं, म्हणजे तिथे स्पॉटवर तिची हत्या झाली। आणि मला याच्यामध्ये चुकी हे माणसाचीच वाटते, पुरुषाची चुकी वाटते मला याच्यामध्ये, कारण त्याने हे आधी स्टॉप करायला पाहिजे। एवढ्यापर्यंत, हत्येपर्यंत जाण्याजोगं याने हे इथे स्टॉप केलं असताना आज त्या बाईची जीव हा वाचला असता त्या बाईचा। आता त्या एका माणसाच्या चुकीमुळे एक बाई जेलमध्ये गेली, एका बाईची हत्या झाली आणि तो माणूस सुटला। तो तिसरी बघणार, त्याला काय, त्याला भेटणारच, जिथे पैसा उडवणार तिथे बाया तयारच आहे। आणि बायांना अक्कल असायला पाहिजे, अशा माणसापासून कसं सावध राहायचं। आणि त्या बाईची पण चुकी आहेच, दुसऱ्याचा संसार मोडा जोगेपर्यंत, एवढ्या भार होईपर्यंत हे घटना तिथेच थांबवायला पाहिजे होती। म्हणून आम्ही जो व्हिडिओ बनवतो ना, तो कमेंट येतात तुम्हाला काय करावं लागते वगैरे, तर आम्ही व्हिडिओ फक्त हे जे महाराष्ट्रात न्यूज चालू राहते, आम्ही सतर्क राहावं यासाठी व्हिडिओ बनवतो। आम्हाला काही असं एवढं मोठं हे मिळत नाही की का बनवतो का नाही, आम्ही फक्त सावध राहण्यासाठी, सतर्क राहण्यासाठीच व्हिडिओ बनवतो। चला, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, बाय बाय।